राज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामी करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा किंवा नवीन कायदेशीर तरतुदी करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। गृह विभागाने 8 मे 2026 रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला। या समितीचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे राहणार असून विधी व न्याय विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव सदस्य म्हणून काम पाहणार आहेत। महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे अपर पोलीस महासंचालक हे सदस्य सचिव असतील। समितीला माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66 रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करून सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या बदनामीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक कायदेशीर बदल सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाने श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार 2015 आणि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध भारत सरकार 2022 या प्रकरणामध्ये दिलेल्या निर्देशांचाही अभ्यास समिती करणार आहे। राज्य स्तरावर स्वतंत्र कायदा करण्याची किंवा विद्यमान कायद्यामध्ये सुधारणा करण्याची शक्यता तपासून सोशल मीडियाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे काम समितीकडे सोपवण्यात आली आहे। समितीने 3 महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल आणि शिफारसी गृह विभागाला सादर कराव्यात असे आदेश शासनाने दिले आहेत।